संडे फंडे पिकनिक डे अखेर तो दिवस येऊन ठेपला आणि आम्ही संडेला सर्व महिला पिकनिकला निघालो होतो। सुरुवात आम्ही गणपती बाप्पाच्या नावाने केली होती। रोजच्या कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढून कुठेतरी बाहेर फिरायला जाणे म्हणजे महिलांसाठी खूपच मोठी गोष्ट होती। लहान मुली सुद्धा या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत होत्या। सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून तुम्हाला तर कल्पना आलीच असेल। त्यांच्यासोबत मी सुद्धा खूप खुश होती, कारण मला सुद्धा खूप दिवसांनी बाहेर पडायला मिळणार होती। मग आम्ही सुरुवात केली डान्सपासून। सर्व महिला आणि छोट्या मुली मस्त अशा डान्स करत होत्या। मी सुद्धा डान्स करत होती, कारण मला डान्स करायला खूप आवडतं। मग आमचा प्रवास सुरू झाला मुंबईवरून अलिबाग कुसुंबळे येथे। आमचे अवी काका सुद्धा खूप एन्जॉय करत होते। मग आम्ही रस्ता सोडत पुढे चाललो होतो। जर तुम्ही अटल सेतूवरून गेलात तर 80 किलोमीटर हा प्रवास आहे आणि वाशी मार्गे गेलात तर 100 किलोमीटर। मग आम्ही वाटेत एका जागी थांबलो आणि तिथे कांदा पोहे आणि चहा असा ब्रेकफास्ट केला। सर्वांनी मनसोक्त असा ब्रेकफास्ट केला। नंतर आम्ही आमच्या पिकनिक स्पॉटवर येऊन पोहोचलो। लहान मुली तर अगदी धावूनच गेल्या होत्या। तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघू शकता, किती मस्त नयनरम्य असा हा देखावा होता। पावसात असं खूप छान पाहायला मिळतं। मग पाण्यातून आम्ही वाट काढत आमच्या पिकनिकच्या जागी येऊन पोहोचलो। साधारणतः 10 मिनिटं चालायला लागतात। समोरच तुम्ही बघून अंदाज लावू शकता किती मस्त असा हा पिकनिक स्पॉट आहे। मग सर्वांनी एका जागी आपल्या बॅगा ठेवून पाण्यामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। सर्व महिला अगदी खूप मस्त मजा करत होत्या। त्यांच्यासोबत मी सुद्धा एन्जॉय करत होती। खूप रिलॅक्स झाल्या होत्या सगळ्या महिला। रोजच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे सर्वांसाठी। मला पाण्यात एन्जॉय करायला खूप आवडतं। मी सुद्धा खूप रिलॅक्स झाली होती पाण्यात जाऊन। त्यानंतर आमची मावशी इथे सर्वांचे फोटो क्लिक करत होती। मजा मस्ती करत आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो। मग आम्ही दही हंडी आणि खेचाखेच असे काही गेम पाण्यामध्ये खेळलो। बघता कधी दुपार झाली ते आम्हाला कळालंच नाही। मग आम्हाला खूप भूक लागली होती। आम्ही सर्वांनी व्हेज नॉनव्हेज असं लंच आणलं होतं। सर्वजणी अगदी मिळून मिसळून मजा करत होत्या। सर्वांचं जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही थोडा वेळ पाण्यामध्ये उतरलो आणि मजा केली। तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा नजारा आहे। मग संध्याकाळ झाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो। कोणाचे पायच निघत नव्हते बाहेर। तुम्ही बघू शकता समोर ही आदिवासी वाडी आहे आणि आजूबाजूला किती मस्त असं हिरवळ पसरली होती। मग आम्हाला चहाची तळप आली। आम्ही आमच्या भटचाळीतल्या मंदा काकी आहेत, त्यांचं श्रीगावला घर आहे, तिथे जाऊन आम्ही चहा बिस्किट असा बेत आखला होता। मग महिलांच्या गप्पा टप्पा रंगल्या होत्या आणि मग आम्ही तिथून निघालो परतीच्या प्रवासासाठी। पण कोणाची एनर्जी कमी झाली नव्हती। पुन्हा बसमध्ये सर्वांनी डान्स वगैरे चालू केले होते। मी सुद्धा खूपच मजा करत होती। माहीत नाही पुन्हा कधी पिकनिकला जायला मिळेल ते म्हणून। आणि बघता आमचा रस्ता संपत चालला होता आणि मुंबई जवळ येऊ लागली होती। तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या फ्रेंड्सला घेऊन इथे जाऊ शकता। खूप मस्त असा हा पिकनिक स्पॉट आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।